अमित ठाकरेंमुळे सरकारला जाग आली असं म्हणतात आता गजानन काळे। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं 4 दिवसात लोकार्पण होत आहे। खरं तर अमित ठाकरे यांनी नेरूळमध्ये जात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो झाकून ठेवलेला पुतळा होता त्याचं अनावरण केलेलं होतं। त्यानंतर त्यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पण आता 4 दिवसानंतर या पुतळ्याचं सरकारकडून लोकार्पण होताना दिसतंय आणि यावरच गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली। छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान। शिवशंभूचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या 33 वर्षाच्या तरुणासमोर महाराष्ट्र सरकार अखेर झुकले। या राज्य सरकारला जाग आली। शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई नेरूळ येथील श्री शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं स्मारकाचं रीतसर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। आम्ही स्वार्थासाठी नाही, श्रेयासाठी नाही, शिवरायांसाठीच हा अट्टास केला होता। मी तमाम शिवभक्तांचे, शिवप्रेमींचे मनापासून आभार, अभिनंदन करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।